नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सागर मुळे, समृद्धी हॉस्पिटल अर्धांगवायू उपचार केंद्र, साईनगर अंधारी। आमच्याकडे रवींद्र बनसोडे संभाजीनगरचे पेशंट आलेले होते। त्यांना पॅरालिसिस झालेला होता। तर आमच्याकडे आणलं त्यावेळेस त्यांना बरेचसे वन साइड मुंग्या वगैरे यायच्या बरेच त्रास व्हायचा। इथे आल्यानंतर जवळपास त्यांना एक 80 ते 90% फरक पडलेला आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया, कसा आहे काय एक्सपिरियन्स वगैरे। काका नमस्कार। नमस्कार। काय झालं तुम्हाला? माझ्या पायाला एका पायाला खूप मुंग्या यायच्या आणि हाताला पॅरालाइज झालेला होता। हो, पॅरालाइज झाले होते। तिथे आधी ॲडमिट होते, नंतर इकडे आले आमच्याकडे, है ना? पहिले दुसऱ्या दवाखान्यात उपचार घेतला। बरोबर। त्यानंतर आमच्या बाजूचेच मस्के म्हणून आहे, मस्के, हो, ते बी आमच्या बाजूलाच राहतात। हो, त्याने आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही अंधारीला जा, तिथं फरक पडतो 100%। मग आता कसं वाटलं तुम्हाला? किती फरक वाटला? आता बराचसा फरक आहे, 80% फरक आहे। 80% फरक पडला। किती दिवस ॲडमिट राहिले तुम्ही इथे? 5 दिवस। 5 दिवस ॲडमिट राहिले। 5 दिवस। बरं, इथलच्या हॉस्पिटलची सुविधा वगैरे कशी वाटली? सुविधा बी छान आहे, चांगली सुविधा वगैरे, ज्या थेरप्या वगैरे होतात, थेरपी झाली आणि मसाज पण चांगली झाली। चांगलं आहे, सगळं एकदम छान झालं, व्यवस्थित, एकंदरीत समाधानी आहे? समाधानी आहे। छान आहे ना? हो, छान। बरं, इथलचा स्टाफ वगैरे आमचा कसा? हॉस्पिटल स्टाफ पण चांगला आहे, चांगला आहे, एकंदरीत चांगलं हॉस्पिटल वगैरे, हॉस्पिटल सुविधा बी चांगली आहे। बरं, त्याच्यामध्ये तुम्ही पण होते सोबत त्यांच्या? बरं, कसं वाटलं हॉस्पिटल वगैरे तुम्हाला? छान वाटलं सर, रिझल्ट पण चांगला आहे त्यांचा। हो का? समाधानी आहे ना? हो, चालतं। तर चालतं मित्रांनो, बघितलं तुम्ही की बाबा संभाजीनगरवरनं बनसोडे काका आले होते, किती छान चांगले झालेले। आणि तुमच्याजवळ कोणी, तुमच्या आसपास कोणी पॅरालिसिस पेशंट असेल किंवा तुमच्या घरी कोणी असेल तर एक वेळेस आमच्या हॉस्पिटलला नक्की भेट द्यावी, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला त्यांना बरं करता येईल। धन्यवाद मित्रांनो।